ऑनलाईन पॅन कार्ड कसे काढावे? घर बसल्या असा करा अर्ज. पहा संपूर्ण प्रक्रिया. पॅन कार्ड अप्लाय. आजच्या वेगवान डिजिटल जगात पॅन कार्ड म्हणजे पर्मनंट अकाउंट नंबर हे फक्त कर भरण्यासाठीच नव्हे, तर बँक अकाउंट सुरू करणे, सोने चांदी खरेदी करणे, गाडी विकत घेणे किंवा इतर मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी अत्यावश्यक दस्तऐवज बनले आहे. अनेक जण पॅन कार्ड काढण्यासाठी एजंटची मदत घेतात, ज्यामुळे अतिरिक्त पैसे खर्च होतात. मात्र केंद्र सरकारने ही प्रक्रिया अतिशय सोपी आणि पारदर्शक बनवली आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा कम्प्युटरवरून काही मिनिटांतच ऑनलाईन अर्ज करू शकता आणि कार्ड घरपोच मिळवू शकता. चला जाणून घेऊया या प्रक्रियेची सविस्तर माहिती. पॅन कार्ड अर्जासाठी आवश्यक दस्तऐवज. पॅन कार्ड अपडेट. ओळख आणि पत्ता पुरावा. आधार कार्ड हे सर्वात सोयीस्कर आहे, कारण त्यात नाव, पत्ता आणि जन्मतारीख सर्व काही असते. वैकल्पिकरित्या पासपोर्ट, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वापरता येईल. जन्मतारीख पुरावा. जन्म प्रमाणपत्र, 10वीची मार्कशीट किंवा आधार कार्डच पुरेसे आहे. फोटो आणि सही. पासपोर्ट साईजचा फोटो आणि पांढऱ्या कागदावर केलेली सही स्कॅन करून अपलोड करण्यासाठी. पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया. पॅन कार्ड काढणे आता अतिशय सोपे आहे. खालील पायऱ्या अनुसरून तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता. अधिकृत संकेतस्थळावर जा. प्रोटियन म्हणजेच पूर्वीचे NSDLच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. टॅक्स मॉडर्नायझेशन विभागात पॅन ऑप्शन निवडा. वैकल्पिकरित्या थेट ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन पोर्टल उघडा. येथे तुम्हाला अर्ज फॉर्म मिळेल. अर्जाचा प्रकार निवडा. जर तुम्ही नवीन पॅन कार्ड काढत असाल तर न्यू पॅन, इंडियन सिटीझन, फॉर्म 49A हा पर्याय निवडा. परदेशी नागरिकांसाठी फॉर्म 49AA उपलब्ध आहे. वैयक्तिक अर्जदारांसाठी इंडिव्हिज्युअल ऑप्शन क्लिक करा. वैयक्तिक तपशील भरा. तुमचे आडनाव, पूर्ण नाव, जन्मतारीख, ईमेल ID आणि मोबाईल नंबर अचूकपणे टाका. ही माहिती तुमच्या आधार कार्डशी जोडली पाहिजे. माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर मिळेल, जो पुढील संदर्भासाठी जतन करून ठेवा. दस्तऐवज सबमिट करण्याची पद्धत निवडा. eKYC म्हणजे पेपरलेस, आधार आधारित प्रक्रिया ज्यात कोणत्याही फिजिकल सहीची गरज नाही. ई-साइन म्हणजे स्कॅन्ड इमेजेस, फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करा. फिजिकल दस्तऐवज झेरॉक्स कॉपी पोस्टाने पाठवा जर डिजिटल पर्याय उपलब्ध नसतील. तुमच्या सोयीनुसार योग्य पर्याय निवडा. शुल्क भरणे. पॅन कार्डसाठी नाममात्र शुल्क 107 रुपये आहे. हे पेमेंट क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPIद्वारे करू शकता. परदेशी पत्त्यासाठी अतिरिक्त शुल्क लागू शकते. आधार प्रमाणीकरण. शेवटी तुमच्या आधार लिंक्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. तो एंटर करून अर्ज ई-व्हेरीफाय करा. यामुळे प्रक्रिया पूर्ण होते. अर्ज सबमिट केल्यानंतर काय? अर्ज यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला 15 अंकी अक्नॉलेजमेंट नंबर मिळेल. या नंबरद्वारे वेबसाईटवर अर्जाची स्थिती तपासता येईल. सामान्यतः 10 ते 15 दिवसात फिजिकल पॅन कार्ड तुमच्या पत्त्यावर पोस्टाने येईल. त्याचबरोबर काही दिवसात ईमेलवर डिजिटल ई-पॅन म्हणजे ई-पॅन उपलब्ध होईल, जे तात्काळ वापरता येईल.